मस्त हवा पडली, एकदम फ्रेश थंडगार हवा येते. थोडा वेळ फिरूया इथं, मग घरी जाऊया. हा चल इकडे. हा अरे दत्तू, हाय. अरे हाय शुभम. लीला, तू कशी काय इथे? अरे असं काय विचारतोयस तू? इथे समोरच्या रो हाऊस मध्ये तर राहते मी. सांगितलं होतं ना मागच्या वेळेस तुला मी. इथे? आणि हा तर माझा रोजचा यायचा जायचा रस्ता आहे. हो का? नाही काय झालं, माझं थोडं कन्फ्युजन झालं. माझा एक खूप जवळचा मित्र आहे, अतिशय अतिशय जवळचा, म्हणजे इनर गोटातला. त्याचं नाव सुनील. मला वाटलं की तो इथं राहतो. नाही वाटलं म्हणजे मला असं माहित होतं हा इथं राहतो ते. काय मी असं चाललो होतो बाहेर, म्हटलं बघावं आहे का, पण मॉर्निंग वॉकला गेलो असतो आणि म्हटलं काही खरेदी करायची तर खरेदी केली असती, बाकी काय नाही. पण मी मॉर्निंग वॉक आत्ताच घेऊन आले. नाही तुझ्याविषयी नाही बोलतो मी, सुनील विषयी बोलतो. बरं चलतो आम्ही. ओ पंजोबाची आयटम. पंजोबा तुमचीच वाट बघत होते. किती वेळ लावलात तुम्ही यायला? मला इथे बोर झालो. अरे पण दत्तू तर त्याच्या मित्राची सुनीलची वाट बघत होता ना. नाही पंजोबा ना तुमचीच वाट बघत होते. काय दत्तू काय म्हणतोय हा? काय लहान आहेत मुलं, कधी कधी ना समाजामध्ये मान खाली घालायला लावतात. थपडे काय म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा याल तेव्हा असे बाहेर उभे राहू नका, घरी या. तुला मी कॉफी करून पाहिजे आणि याला मी मिल्कशेक. किती घाम आलाय बिचारायला, बोर झालाय तो. चल बाय. असताच जेवढा आणला तर ना मी. अरे हा काय बोला तुला? आयटम माझी आयटम बोलस तू? तू एक लक्षात, आपण जे आता बघितलं, आपण जे आता बोललो ते तू घरामध्ये बोलायचं नाहीस. कळलं तुला? काय परत रिपीट करायचं? तुमच्या गर्लफ्रेंडच्या घराबाहेर फिरलो, तिला भेटलोय, काहीच नाही बोलायचं. अजिबात नाही. चकार शब्द सुद्धा काढायचा नाही. लक्षात ठेव. हा मला त्यासाठी रिवॉर्ड पाहिजे. दिलं काय पाहिजे तुला? 100 रुपीज. 100 रुपीज फ्रॉम पंजोबा? पंजोबा से मांग रहा है तू 100 रुपीज? तुला एक चॉकलेट दे. एवढं एवढं ठीक आहे, तुम्ही आहात म्हणून मी चॉकलेट देतोय, नाही तर दुसऱ्यांकडून मी असं काही घेत नाही. अरे वा, फार मोठा आलास तू. चला घरी चल, घरी चल, चल घरी. आजी घ्या. कशी आहे? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? मजेत. चहा टाकते. अगं नको नको, खरंच नको. बर आले. आता बोल. मी साधारण दिवसातून 5 वेळा तरी 3 वेळा प्राणायाम करतो. मॅडम तुम्ही म्हणाल्याचं मला आठवतंय, तुम्ही आणि दत्ता एका वर्गात होतात म्हणे. पण तसं वाटत नाही हो. तुम्ही किती यंग अँड फिट दिसता. तुला काय वाटलं मी यंग दिसत नाही? हा अरे म्हातारा झालेस तू. म्हातारा तुझी नजर झालीये. चष्मा लाव जरा. तसं नाही दत्ता. तू पण यंग अँड फिटच दिसतोस. पण लीना मॅडम एवढं नाही.
असू नका तुम्ही लीना मॅडम. अरे आमचे दत्ताजी कसले सॉलिड मेहनत करतात माहिती का तुम्हाला. 7-7 तास एकाच जागी बसून असतात. जेवण इथेच, वामकुक्षी इथेच, प्राणायाम इथेच, आणि नंतर रात्री कसले सॉलिड घोरतात. आवाज कसे बसत नाही तेच कळत नाही मला. तू काही भयंकर सांगतोस काहीतरी. नाही आता तुझं काही खरं नाही. आता तुझं काही खरं नाही. दत्ता मारायचं नाही, मारामारी नाही करायची. तुला सांगतो बाबा. बाबा अहो काय हे. लीनाताई कधी आला तुम्ही, कशा आहात. मजेत. अगं तुझ्या घरच्या या 2 लहान मुलांची भांडणं बघते, फार गंमत वाटते मला. काही विचारू नका, असेच आहेत दोघं. उंदऱ्या मांजरासारखे भांडत असतात एकमेकांशी. त्यांना अजिबात चैन पडत नाही त्याशिवाय. दोघांना ना शिस्त लावली पाहिजे चांगली. मी मांजर, येऊन दे. मिशा आहेत ना मला. असावरी हीच तर खरी जगण्याची गंमत आहे. मला सांग, आता घरातल्या एखाद्याने दुसऱ्याच्या ताटातला पदार्थ उचल तर शिस्त मोडली म्हणून रागवायचं की प्रेम वाढलं म्हणून खुश व्हायचं, तूच सांग. शाबाश, छान बोलते. चला चला आता हातपाय तोंड धुवून घेऊ. मी नाही. रजा हे बघ, असं नाही करायचं. मॅडम मग काय ना तू माझा. नाही, मी नाही. नाही, मी नाही, मी नाही. अगं काय झालं का. बघा ना आता हातपाय धुवायचं नाही म्हणून हट्ट करतोय. बबडू रजा किती गाण झालास तू. चल लवकर आपण फ्रेश होऊया. ये चला काय रे. पाण्यात खेळणाऱ्या मुलाला घरात ओढून आणणारी आई खरी, का पाठीत धपाटे देणारी पण पदराने डोकं पुसणारी आई खरी. सांग बरं शुभ्रा. मुलाचं गळणारं नाक पदराने पुसणारी आई शिस्तीने कमी असते, पण तिचं प्रेम खरं असतं. आणि हेच प्रेम मी खरं कधी अनुभवलं नाही, पण ते प्रेम मला तुमच्या घरात दिसतं आणि म्हणून सतत मी इथे येत असते. असावरी तुझं असं एकत्र कुटुंब पाहिलं की खूप छान वाटतं मला. तुमचं कुटुंब असंच छान हसत खेळत असून त्याला कोणाची दृष्ट नको लागायला. खरंच थँक्यू. अरे पण हो, सोहम दिसत नाही कुठे. मी जेव्हा केव्हा येते तेव्हा तो नसतोच. म्हणजे तुम्ही सगळे असे मज्जा करत असता. खूप काम असतं का त्याला. आज जरा इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्याची. हो विचार. किती दबलो यार. काय रे तुला काय झालंय दमायला. चांगला गाडीत न आलायस आणि गाडीत न गेलायस. शुभ्रा तुला माहिती नाही आमची लाईफ किती टफ आहे. स्वतःच्या आईला शुभ्रा म्हणणारा हा द्वाड मुलगा अख्ख्या जगात कोणाचं ऐकत असेल तर फक्त त्याच्या आजूचं. शुभ्रा काय चाललंय हे. लवकर त्याला कपडे घाल आणि त्याला घेऊन जा ट्युशनला. उशीर होतोय ना. हो हो बबडू ये राजा. असं नाही करायचं. बबडू बबडू राजा. बबडू श्वास सोड बरं. श्वास सोड तू. श्वास सोड. ए श्वास नको धरून राहूस. तुला हे नाही घालायचंय. हे नाही घालायचंय. हे बग मी टाकून दिलं. नको घालूस. तुला ट्युशनला नाही जायचंय. हे बघ आपण हे पण टाकून दिलं. राजा श्वास सोड ना. राजा असं नको करूस ना. मला खरंच. अगं तो नाटकं करतोय. काही श्वास रोखला नाहीये त्यांनी. आई आई नाही आहोत. त्याचा चेहरा बघा ना. बघा ना त्याने श्वास धरलाय. अहो श्वास सोड राजा तू प्लीज. शुभ्रा शुभ्रा तू बाजूला हो. तू शांत हो. बाजूला हो. थांब. हो बघितलंस काय वेडेपणा आहे हा. चल शुभम चल पटकन घाल. ट्युशनला जायचं नाही म्हणजे काय. अभ्यास नको करायला. चांगले मार्क कसे मिळणार. चल घे घाल. आत घाल तुझे. चल शाब्बास. हे बघ शुभम आता ट्युशनला जायचं शहाण्यासारखं. चल ये घे.
हे घे. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी शुभमची ट्युशन टीचर बोलते. हो, मी ओळखते तुम्हाला. काय झालंय काय? शुभमनी काही कोणाला तरी 200 रुपीज ऑफर केले होमवर्क करायला? हो, आता तरी मी त्या दुसऱ्या मुलाच्या पॅरेंट्सना समजावलंय, पण पुन्हा असं काही झालं तर? नाही, पुन्हा असं काही होणार नाही. थँक्स अ लॉट फॉर इन्फॉर्मिंग मी अँड यू डोंट वरी, आय लुक इन टू दिस मॅटर. गुड नाईट. शुभम बाहेर ये. थांब सोहम. बबडू, राजा ये ना राजा, बाहेर ये. असं नको ना करू. आजी बोलवते, राजा ये ना. बाळा प्लीज प्लीज असं नको करू, ये ना. शुभम बाहेर ये. इकडे. इकडे ये. शुभम, तुझ्याकडे 200 रुपीज कुठून आले? काय म्हणणं आहे तुझं? मी ट्युशनला जाणार नाहीये. मला तिथे खूप बोर होतं आणि जर तुम्ही मला पाठवणार असाल तर मी इथून खाली उडी मारेन. बर. अहो आई, बाई, आई. ठीक आहे, मारून. आता समजा इतक्या उंचावरनं खाली पडल्यावरती तुझा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला तर काही काळजी करू नकोस. मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. तू बिंदास उडी मार. आई अहो. थांब शुभ्रा. मार उडी. अरे काय प्रकार आहे हा? अरे हे काय आहे राजा, किती पसारा. शुभम ओठ ओठ, इकडे आधी. इथे तुझा डाडा आलाय ना घरी, तो कुठे आहे? काय चाललंय सगळं? पणजोबा कुठे आहेत? हे शुभम, अरे हसतोयस का तू? पणजोबा कुठे आहेत? हे राजा इकडे बघ, पणजोबा कुठे आहेत? ते कुठे जाणार आहेत? ते घरी आहेत. अरे कुणी आहे का बाहेर? अरे दार कुणी लावलं? अगं हा बाबांचा आवाज आहे. ए बबडू, अरे कुठे आहेत पणजोबा? कुठे पणजोबा? सांग ना राजा. अरे माझा आवाज ऐकू येतो का तुला? अरे मी आत अडकलोय, माझा जीव गुदमरतोय. बाबा? अरे बबडू, इथून येतोय शुभ्रा. बाबा, आजोबा. थांब थांब, बाजूला हो. सावकाश सावकाश. अरे कुणी आहे का? दार उडा. अगं बबडू. बाबा, बाबा बाबा सावकाश सावकाश. बाबा बरे आहात ना तुम्ही? सावकाश. दे पाणी देतात. आजोबा तुम्ही ठीक आहात ना? हे घ्या. बाबा काय झालं? तुम्ही स्टोर रूम मध्ये कसे लॉक झालात? कसं म्हणजे काय? कसं काय तुझ्या नातवाचं पराक्रम? तर घोडा पाहिजे पण हट्ट केला म्हणून स्टोर रूम मध्ये शिरलो घोडा आणण्यासाठी. त्या पठ्ठ्यानं बाहेर रखडी लावली, मी आतच राहिलो. दोघं वेळेवर आलात म्हणून, नाही तर माझं आज काही खैर नव्हतं. शुभम, शुभम कुठे आहेस तू? आई, मला वाटतंय ही ऍड बघून मन दुखावलं असेल गृहिणींचं. म्हणजे बघा ना, एकीकडे आपण म्हणतोय की आपली ही ऍड गृहिणींसाठी आहे, आणि प्रत्यक्षात मात्र ऍड मध्ये आपण असं दाखवतोय की बायकोची काय गरज, गृहिणींची काय गरज. आई माफ करा, पण स्वयंपाक करणं ना एखाद्या गृहिणीचा श्वास असतो. अहो,
सगळी माया सगळं प्रेम ओतून ती स्वयंपाक करत असते. मग तीच गोष्ट जर डोक्याला ताप म्हणून आपण दाखवत असू तर ते चालेल का तिला? एखादी बाई घर सांभाळताना इतकी कामं करत असते ना, अक्षरशः 24 तास पण पुरत नाहीत तिला. बघणाऱ्याला वाटतं की स्वयंपाक केला की हिला काय काम, पण असं नसतं ना. आपल्या माणसांच्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी सतत झटत असते ती. घरातल्या माणसांमध्येच ती आपलं सुख मानते आणि तिच्याच अस्तित्वाची गरज नाही असं दाखवायचं आपण. एका गृहिणीसाठी ना तिचं घर, त्या घरातली माणसं हेच जग असतं. पण तुमच्या जगाचा ती भागच नाही असं म्हटलं तर तिला वाईट नाही का वाटणार? दमून बागून घरी आलेल्या माणसाला पाण्याचा ग्लास देते ना ती गृहिणी. रडणाऱ्या बाळाला मायेचा हात देते ना ती गृहिणी. घरातल्या आजी आजोबांना आधाराचा हात देते ना ती गृहिणी. घरच्या सगळ्यांना आनंदाने खाऊ पिऊ घालते ना ती गृहिणी. पण आपल्या या जाहिरातीत आपण त्या हातांची गरजच नाही असं म्हटलंय. मग त्या गृहिणीला वाईट नाही का वाटणार? प्लीज तुम्ही गृहिणींना कमी नका लेखू. त्या आधारस्तंभासारख्या मागे उभ्या असतात ना म्हणून निश्चिंत होऊन आपण ऑफिसला जाऊ शकतो. जिच्या आधारावर हा संसाराचा अख्खा डोलारा उभा आहे तिचीच गरज नाही असं आपण म्हणतोय, आणि ते सुद्धा DBK फूड्स मध्ये. जी कंपनी एका गृहिणीने सुरू केली आणि मोठी केली. बरोबर आहे तुझं. तुला काय वाटतं की ह्याची टॅगलाईन कशी असावी? प्रत्येक गृहिणीचा सन्मान करणारी. आपलं प्रोडक्ट ना तिला हातभार लावायला आहे. थोडा वेळ तिला सुद्धा स्वतःसाठी मिळावा म्हणून आहे. मग आपल्या जाहिरातीचा शेवट पण तितकाच गोड हवा ना. म्हणजे आपण असं काही म्हणू शकतो का, DBK फूड सोबत बायकोच्या कामाला लावा हातभार? परफेक्ट. यू नेल्ड इट शुभ्रा. आई 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 सॉरी मी करते. सॉरी बबडू. काय राजा एक किती मस्ती करतोस रे तू. खरंच बाबा आय एम रिअली सॉरी. आई मी सगळं आवडते. हा सॉरी. अगं नको घाबरूस तू. ये शुभ्रा. मॅडम तिच्या मैत्रिणींनी फोर्स केला म्हणून तिने असा ड्रेस घातलाय. शुभ्रा इकडे. आई इकडे ये. आई आय एम रिअली सॉरी. आई खरंच सॉरी. तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे मला. आय एम रिअली सॉरी. आई कशासाठी नंबर हवाय? अगं त्याशिवाय मला तिचे आभार कसे मानता येतील? किती छान दिसतेस तू या ड्रेस मध्ये शुभ्रा. खूप गोड दिसतेस हो की नाही हो? हा खरंच शुभ्रा खूप छान दिसतेस. आणि असेच कपडे घालत जा.
अगं तू आई झालीस म्हणून तुला हवं तसं तू राहायचं नाही असं थोडंच आहे. अशी छान राहत जा. अहो तुम्ही माझा आणि शुभ्राचा फोटो काढता का? अरे नेकीवर पूछपूछ. हे घे सोहम. ये इकडे इकडे इकडे. अशी आहे, माझ्या शेजारी आहे. अगं ये ना अशी. हं? शुभ्रा स्माइल. किती छान दिसतेस, हास ना जरा. गुड. ये बात. थँक्यू आई. कोणी कुठे ठेवली? मी घेऊ शकते. मी घेऊ शकते. हे शटर असं धरलं तर बरं होईल. पण मी काय करतेस तू? सॉरी. काय करताय तुम्ही? हे काय माझ्या तोंडाला पीठ का लावताय? काय करू? मला हक्क भरवलं असतो पिठामध्ये. अरे बबडू काय करतोयस तू? असं नाही करू. बबडू अरे काय चाललंय सगळं? आई आई सॉरी हा, म्हणजे आवरते मी सगळं. शुभ्रा इकडे. शुभ्रा इकडे ये. आई मी खरंच आवरते. शुभ्रा. आई सगळे माखलोय पिठाने, मग तू का नाही? दत्ता आला बघ. दत्ता. ए दत्ता थांब 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 थांब. गळा मिठी कर. अहो नाही नाही नाही. ए शुभम नाही. त्यांना नको, ते आजारी आहेत. असं काय करताय? पळाले. आजोबा हवंय का काही? थोडं सुख हवंय, आनंद हवाय. आहे मिळेल. काय झालंय आजोबा? एका म्हाताऱ्या सासऱ्यासाठी स्वयंपाक करायला वेळ नाही असं बरला. इतकी बीज झाली. सासऱ्यापेक्षा पैसा महत्वाचा वाटायला लागला तिला. आहो छेव आजोबा, स्वयंपाक नाही का सगळा केला त्यांनी. आई आल्या. पाण्याला जरी फोडणी घातली ना तर मला कळेल. स्वयंपाक त्या चप्पल चोरी गेला होता, कळली मला. पण आजोबा बाबांनी खरंच खूप प्रेमाने केलं तुमच्यासाठी सगळं. मला माहिती होतं किती प्रेमाने स्वयंपाक करतो ते, म्हणून तर त्याच्या हाताला चव येते. पण आज मला असवरीच्या हातचं जेवायचं होतं. चव बदल म्हणून नाही, तिच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी म्हणून. आता पूर्वीसारखी असवरी घरात सुद्धा दिसत नाही. आजोबा अहो कामाचा खूप व्याप आहे हो त्यांच्या मागे. आपणच नको का थोडं समजून घ्यायला त्यांना? त्यांनी मला समजून घ्यायला काय हरकत आहे? त्या अभिजितला माझी काळजी आहे, पण माझ्या सुनेला माझी काळजी नाही. थोडा वेळ काढायला काय हरकत आहे? असे किती दिवस राहिले माझे? असं का बोलताय? जे खरंय ते बोललं पाहिजे. इथं कोण अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलाय? दुःख त्याचं नाहीये, ज्यांच्याबरोबर आयुष्यातला मोठा पल्ला काढला त्यांनी आपल्या जवळ असावं असं वाटतं. जाताना निदान निरोध द्यायला तरी ते असं. त्याच्यावर काही दिवस घालवावेत, गोड आठवणी गोळा कराव्यात. इथे वेळ कोणाला आहे? जिवंत माणसापेक्षा तो कागदी पैसा जास्ती जवळचा वाटतोय.
तू पण जेवली नाहीस ना? सोम्यासाठी थांबली असेल. तोही त्याच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून चाललाय. कामाला वाहून घेतलं त्यांनी. तो जरी वेळेवर आला असता ना तरी बरं वाटलं असतं मला. आजोबा नका काळजी करू आहो तुम्ही. बघा आता सोहम आला ना की मी सांगणार आहे त्याला, तो आणि त्याची आई दोघांनी एक दिवस सुट्टी घ्यायची आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून मजा करायची. वेळ घालवायचा. चालेल ना तुम्हाला? मी एका पायावर तयार आहे. ते दोघांचे पाय ऑफिसमधून निघाले तर ना